कोजागिरी पौर्णिमा, महत्त्व आणि साजरी करण्याची पद्धत. कोजागिरी पौर्णिमा या सणाला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवसाला धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, सिग्निफिकन्स. लक्ष्मीचे पूजन. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी हिचा जन्मदिवस मानला जातो. असे मानले जाते की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोजागरती म्हणजे कोण जागा आहे असे विचारते. म्हणून जे भक्त रात्रभर जागर करतात आणि तिची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मी धन, समृद्धी आणि सुख प्राप्त होण्याचा आशीर्वाद देते. चंद्राचे महत्त्व. या रात्री चंद्र त्याच्या संपूर्ण 16 कलांमध्ये फेजेस असतो आणि पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे चंद्राची किरणे अत्यंत तेजस्वी आणि अमृतमयी गुणांनी युक्त असतात असे मानले जाते. आरोग्य लाभ. चंद्राच्या या विशेष किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध किंवा खीर आरोग्यासाठी लाभदायक आणि रोगांपासून मुक्ती देणारी मानली जाते. कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते? हाऊ इट इज सेलिब्रेटेड. हा सण साजरा करण्याची मुख्य पद्धत खालीलप्रमाणे आहे. 1. लक्ष्मी आणि विष्णूची पूजा. भक्तगण दिवसभर उपवास व्रत करतात आणि रात्री माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करतात. 2. जागरण. लोक रात्री जागून लक्ष्मीची भजने, कीर्तन आणि मंत्रोच्चार करतात. याच परंपरेमुळे या पौर्णिमेला कोजागिरी नाव मिळाले आहे. 3. मसाला दूध किंवा खीर. या दिवशी दूध किंवा दूध तांदळाची खीर तयार केली जाते. या दुधामध्ये किंवा खिरीमध्ये केशर, वेलची, जायफळ आणि सुकामेवा, काजू, बदाम, चारोळी टाकून ती अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवतात. महाराष्ट्रात याला मसाला दूध म्हणतात. तयार केलेले दूध किंवा खीर रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात उघड्यावर ठेवली जाते. असे मानले जाते की या प्रक्रियेमध्ये चंद्राचे अमृततुल्य गुणधर्म त्यात शोषले जातात. मध्यरात्री लक्ष्मीची पूजा झाल्यावर हे दूध किंवा खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना दिली जाते. 4. मंदिरांमध्ये उत्सव. अनेक मंदिरांमध्ये आणि विशेषतः कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.